नमस्कार मित्रांनो, रेशन कार्डवर आता पैसे मिळणार या संदर्भात नवीन शासन निर्णय घेण्यात आलेला आहे। यामध्ये कोणकोणते जिल्हे पात्र आहेत आणि यासाठी कोण पात्र असणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत। त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। असेच नवनवीन अपडेट तुम्हाला भेटत असतात। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। तर तुम्ही पाहू शकता, छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व तसेच नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील APL म्हणजेच केशरी शिधापत्रिकधारक शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरण योजनेकरिता नवीन लेखा शेअर्स मंजूर करण्याबाबत या संदर्भात महाराष्ट्र शासन अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागांतर्गत दिनांक 7/2/2025 रोजी हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आलेला आहे। तर यामध्ये संदर्भ पहा, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग शासन निर्णय क्रमांक अधापू 2022 प्रक्र 46 नापू 22 दिनांक 28 फेब्रुवारी 2023। 28 फेब्रुवारी 2023 रोजी जो शासन निर्णय घेण्यात आलेला होता, तर या शासन निर्णयाला अनुसरून हा जो शासन निर्णय घेण्यात आलेला आहे। तर यामध्ये प्रस्तावना पहा, विभागाच्या दिनांक 28 फेब्रुवारी 2023च्या शासन निर्णयानुसार छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व तसेच नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील APL केशरी शिधापत्रिकधारक शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरण योजनेकरिता योजनेच्या लाभार्थ्यांना माहे जानेवारी 2023 पासून अन्नधान्याऐवजी प्रतिमाह प्रति लाभार्थी ₹150 इतक्या रोख रकमेच्या थेट हस्तांतराची योजना कार्यान्वित करण्यात मान्यता देण्यात आली आहे। तसेच विभागाच्या दिनांक 20 जून 2024 रोजीच्या परिपत्रकान्वये APL म्हणजेच केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना थेट रोख रक्कम हस्तांतरण योजनेनुसार देय असलेल्या रकमेत प्रतिमाह प्रति लाभार्थी ₹170 अशी सुधारणा करण्यात आलेली आहे। तर पहा, 28 फेब्रुवारी 2023 रोजी जो शासन निर्णय घेण्यात आलेला होता, यामध्ये छत्रपती संभाजीनगर तसेच अमरावती विभागातील सर्व तसेच नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील जे काही केशरी शिधापत्रिकाधारक शेतकरी असतील अशांना अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम ही जी माहे जानेवारी 2023 पासून सुरू केलेली आहे, प्रति महिन्यासाठी प्रति लाभार्थी ₹150 इतकी जी मानधन दिले जात होते, तर यामध्ये वाढ करून 170 अशी सुधारणा करण्यात आलेली आहे। तर या संदर्भात हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय होता। तर माहिती आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।